आजचा हा दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे। त्याचं कारण असं आहे की ही शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आहे असं खूप लोकांना माहीत नाही। आणि खरं म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर एस पी गायकवाड साहेबांनी ही शाळा सुरू केली तेव्हा त्यांना सुद्धा ही अपेक्षा होती की हे आपल्या चळवळीचे केंद्र झालं पाहिजे, पण तशा प्रकारचा काही समाजातून प्रतिसाद मिळाला नाही। आणि मी जेव्हा इथे सर्व्हिसला होतो त्यावेळेला जे काही मी करत होतो त्याचा अर्थ असा सरळ काढला जात होतो, तसा काढणं सुद्धा साहजिक आहे की मी माझ्या नोकरीसाठी नोकरी टिकवण्यासाठी करतो किंवा माझ्या स्वार्थासाठी करतो किंवा भीतीपोटी करतो, अशा प्रकारचा अर्थ तो काढला जात होता। आणि म्हणून मला बाहेरून सपोर्ट मिळवण्यासाठी थोडंसं कठीण जात होतं। आता मी सेवानिवृत्त आहे। बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये 37 वर्ष मी या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे। आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी पहिलं जे कॉलेज काढलं पहिल्यांदा मेरीन लाईनला जे कॉलेज सुरू केलं, नंतर बाबासाहेबांनी त्याचं नाव सिद्धार्थ ठेवलं, नंतर ते बुद्ध भवन आणि आनंद भवन या 2 बिल्डिंग मध्ये आलं। त्यांचाही इतिहास आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेणार नाही। आणि बाबासाहेबांच्या त्या कॉलेजमध्ये 1982 ला मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर पहिले बौद्ध महापौर पी.टी. बोराळे साहेब यांनी 1982 ला आपल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये डिप्लोमा इन पाली हा अभ्यासक्रम तिथे सुरू केलेला आहे। तो आता आज तागायत सुरू आहे। योगायोगाने गुजरातमध्ये मी माझ्या मुलीकडे जायला आणि व्हॉट्सअपवरती मला ते जाहिरात बघायला एकच झालं की ते फोन होता। मी लगेच फोन केला आणि म्हटलं सर मी आपली जी फी आहे 2600 रुपये मी लगेच माझ्या मुलीला पाठवायला लावतो, माझं ऍडमिशन पक्क करा। ते म्हणाले आम्हाला काय नाही, जराच कागद लागतात, एक तुमचा जो काही तुम्ही ग्रॅज्युएशनचा वर्ग पास केला त्याची मार्क मेमो आणि एक आपलं आधार कार्ड आणि खूप पैसे इन टाइम गेल्यामुळे मला ते ऍडमिशन मिळालं। आणि मध्ये गेल्याच्या नंतर आता खरा आंबेडकरी चळवळीचा इतिहास मला तिथे कळायला लागला विद्वानांच्या संपर्कात आल्यामुळे। आणि म्हणून आजच्या दिवशी एकतर आमच्या विद्यार्थिनी चंदा हिंगोले मॅडम भोगतरे मॅडम त्यांचं तिकडचं नाव आहे, म्हणजे अतिशय संघर्षातून आज त्या क्लास 1 ऑफिसर आहेत। त्यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवसही तुमच्या समोर साजरा करावा। आणि इथे यावर्षी पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे पाली भाषेच्या विकासासाठी नांदेडमध्ये आपला काय चळवळ सुरू करता येईल त्याविषयी चर्चा करावी म्हणून आजचा कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण पहिल्यांदा या ठिकाणी आयुष्यामध्ये चंदा मॅडम यांचा वाढदिवस पहिल्यांदा आपण साजरा करू आणि त्याच्यानंतर आता एवढे लोक खरं म्हणजे भरपूर झाले, म्हणजे भगवान बुद्धाला पहिल्यांदा जेवढे लोक मिळाले त्याच्यापेक्षा आपल्याला 2 लोक जास्त मिळाले, 2 लोक जास्त मिळाले। बुद्धाला 5च मिळाले तर आपल्याला 7 मिळाले। या 7 लोकांनी जर ठरवलं 7 आणि मुख्याध्यापक आहेत पुन्हा इन्स्टिट्यूटचे प्रमुख, आपण 8 लोक आहोत, म्हणजे अष्टशिलाची भरती केलेली आहे आपण। तेव्हा या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण सुरू करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखेमध्ये हा आपण कार्यक्रम करतो आहोत। आणि बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशनला एक प्रथा घालून दिलेली आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कुठल्याही शाखेमध्ये कुठलाही कार्यक्रम झाला तरी त्या ठिकाणी किमान परिसरात त्यांच्याशी घेतलं गेलं पाहिजे। त्या प्रथेला अनुसरून आपण आपल्या चंदा मॅडम यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या चंदा मॅडम आणि आपल्या या इन्स्टिट्यूटचे प्रमुख एस बी फुलेवार सर
यांना मी विनंती करतो की आपण तथागत भगवान बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करावी, या प्रतिमांना अभिवादन करा। बाबासाहेब आंबेडकर की जय। एक हार घाला। यानंतर आपण बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, 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 तुम्ही दादा हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। लाईनच्या मुलांना परस्परामध्ये काम पडत असतात, कधी काहीतरी पाहिजे असते, प्रॅक्टिकल तरी गाईडलाईन पाहिजे असतात, काहीतरी होतं। एक दुसरी गोष्ट, आता आपण सगळे बहुतेकांनी कॉलेज केलेलं आहे। आपण काय कॉलेजमध्ये साधू संत नव्हतो, कॉलेजमध्ये असं आनंद भवन आणि बुद्ध भवन हे पी सोसायटीच्या ताब्यात आल्या। बुद्ध भवनामध्ये जे सिद्धार्थ कॉलेज आहे, त्या सिद्धार्थ कॉलेजच्या त्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावर रूम नंबर 32 आहे। म्हणजे बाबासाहेब जेव्हा मुंबईला असायचे त्यावेळेला त्या रूम नंबर 32 मध्ये बसायचे। केंद्रामध्ये बाबासाहेब त्यावेळेला मंत्री होते, जास्तीत जास्त दिल्लीलाच असायचे, परंतु मुंबईला आले की त्या रूम नंबर 32 मध्ये बसायचे आणि त्या रूम नंबर 32 मध्ये बसून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा बराचसा भाग बाबासाहेबांनी त्या रूम मध्ये लिहिलेला आहे। त्या पवित्र अशा रूम मध्ये आमचा डिप्लोमा इन पालीचा क्लास भरतो। ज्या क्लासमध्ये एकूण 54 विद्यार्थी आम्ही आहोत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेवानिवृत्त अधिकारी, एक तर पायलटची पत्नी आहे आणि तेही पायलट आपल्याला ओळखीचे याच्यासाठी आहेत की दाता रुपवतेचा जो शेवटचा मुलगा आहे ते पायलट आहे। मोठे तर हे होते, त्याचं नाव काय, म्हणजे ते त्या रुपवते साहेबांच्या संस्था चालवायचे नगरला असलेल्या। त्याच्यानंतर ऍडव्होकेट संग्राम रुपवते, आणखी एक संग्राम काहीतरी आहे, आणि हा शेवटचा मुलगा जो पायलट आहे। आणि जेव्हा त्यांना घ्यायला आले, ते क्लास सुटल्याच्या नंतर घ्यायला मी पहिल्यांदा पाहिलं त्यांना। रुपवते साहेबांची माझी चांगली मैत्री आहे, म्हणजे संग्राम रुपवते, परंतु एवढा म्हणजे धाड धिप्पाड बरं अप्पा नशा, एक तर रुपवते साहेबच फार सुंदर माणूस होते। आणि मग त्यांची पत्नी त्यांना ते घ्यायला आली आणि तेव्हा मला कळलं की संग्राम रुपवतेची भाऊजी आहे, म्हणजे मोठे अधिकारी, त्याशिवाय सर्व्हिसला असलेले लोक आहे। कारण क्लास हा शनिवारीच होतो, तिथे शनिवारी 3 ते 6च्या दरम्यान बहुतेक लोकांना सुट्टी असते आणि रेग्युलरचे विद्यार्थी आहेत, शिवाय काही नोकऱ्या करणारे इकडे असे ते विद्यार्थी आहेत। आणि त्यांनीच काय केलं की नाशिकला त्याच वर्गाचा एक भाग म्हणून नाशिकला सुरू केलं। तर मी भेले सरांशी चर्चा करत असताना सहज म्हटलं की सर, म्हटलं आता आमच्या नांदेडच्या लोकांना जर हे करायचं, तर मी टिटवाळ्याला राहतो त्याच्यामुळं मला तिथून तिथे कॉलेजला जातो मी, आणि इकडे ते कुठेही असतो तर शनिवारी मी मुंबईला जातो त्या कॉलेज म्हणजे क्लाससाठी। तर नांदेडच्या लोकांना जर पाली शिकायची असेल तर कसं करायचं, तर मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही नाशिकला 26 विद्यार्थी असे एक बसवतो, परंतु त्यांनी एक अट घातली की त्यांना शिकवणारे लोक मात्र परमनंट पाहिजे। परमनंट या अर्थाने की समजा ते शनिवारी क्लास किंवा रविवारी आपण क्लास ठेवू शकतो, तो क्लास बुडता कामा नये, असा जर शिकवणारा माणूस तुमच्या नांदेडमध्ये 1-2 माणसं जरी भेटले तर आपण वर्ग चालू शकतो। मला हे माहिती नव्हतं की नांदेड शहरामध्ये 10-12 लोक हे MA पाली झालेले आहेत। मला फक्त एकच माहित होतं की राहुल कोकरे नावाचा तरुण काहीतरी धडपड करतो, मरमर करतो, लोकांना शिकवतो, ते काय अनुभव असेल त्याची त्याला माहित, मला एकच माझ्या डोळ्यासमोर होतं। परंतु राहुलचा माझ्याकडे नंबर आहे, आम्ही ग्रुपला आहोत, माझे बरेचसे लेख ते वाचतात आणि शाळेमध्ये एकदाच आले होते कुठल्या तरी परिषदेच्या निमित्ताने। माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र होतं
मी राहुलला फोन केला. मी म्हटलं राहुल, आपल्याला जर अशा प्रकारचा वर्ग सुरू करायचा असेल तर आठवड्यातून एक दिवस येणारी डिवोशन देणारी माणसं आपल्याला मिळतील का? मग घरी चर्चा, ते म्हणाले सर मी घरीच येतो. माझ्या घरी आले, आम्ही 2-3 तास चर्चा केली आणि ते म्हणाले की नांदेडमध्ये माझ्या पाहण्यामध्ये MA झालेले 10 ते 12 लोक आहेत आणि त्याच्यातून आपल्याला परमनंट करणार 2च पाहिजे. सगळेच्या सगळे आले तर फारच चांगले. मी म्हटलं त्याच्यातले 2 जरी कन्फर्म असले तर मी या मीटिंगचा संदर्भ घेऊन आता तिथे चर्चा करतो आणि त्यांना सांगतो की यांना जे परीक्षेला बसवायचं आहे ते सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी म्हणून बसवायचं आहे. म्हणजे तुमचं प्रशासन हे तिथूनच चालेल, सिद्धार्थ कॉलेजवरूनच चालेल. तुम्हाला आय कार्ड सुद्धा डॉक्टर अशोक सुनतकरी सरांचंच मिळेल, प्राचार्यांचं. फक्त वर्ग इथं चालेल आणि तुमची परीक्षा सुद्धा इथं होईल. नाही झालं ते एक दिवस आपल्याला मुंबईला जाऊन परीक्षा देता येईल. तेवढं काही विषय नाही, ते बाकीचे विषय चर्चा करून तुम्हाला सांगेल. तर या वर्षी ही जी मीटिंग आहे ती अशी त्याच्यासाठी आपण जर तसं करू शकलो तर मग मात्र खऱ्या अर्थाने आपण पाली भाषेला न्याय देऊ शकतो. आपण कशावर अवलंबून आहोत? आपण आपल्याला भिक्खू जे काही सांगतात, बुद्धाची वचनं म्हणून भिक्खू जे काही सांगतात किंवा फार झालं तर भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य जे काही आपल्याला सांगतात त्याच्यावरती आपली बिल्डिंग इकडे उभी आहे. परंतु प्रत्यक्ष खरंच बुद्धाच्या वचनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला पाली भाषा आली तरच ते समजतं. कारण आपल्याला जे काही त्या डिप्लोमामध्ये पाली शिकवली जाते ती नुसती भाषा म्हणून शिकवली जात नाही, तर त्या भाषेचं व्याकरण सुद्धा शिकवलं जातं. आणि जेव्हा तुम्ही व्याकरण दृष्ट्या त्या वाक्याचं पृथक्करण कराल, त्याचे एक शब्द, मला आता काबीन राहुलला सुद्धा सांगितलं, हूतमंगेन वंदेह पादपंसु वरुत्तम. मी हूतमंगेन वंदेह असं म्हणत होतो. हूतमंगेन वंदेह, मी लग्न लावतो, सगळंच करतो. परंतु जेव्हा सर बोर्डावर शिकवायला लागले तेव्हा त्यांनी फोड करून सांगितली उत्तम अंगेन, उत्तम अंगानी. ते उत्तम अंगेन वंदेह पादपंसु वरुत्तम म्हणजे काल मला त्याचा अर्थ कळाला. म्हणजे आपण पोपटपंची करतो परंतु प्रत्यक्ष त्याचा अर्थ आपल्याला काही कळत नाही. आणि म्हणून जर आपण व्याकरण दृष्ट्या पाली भाषा शिकलो तर मग मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला बुद्धाच्या वचनाचा खरा अर्थ कळणार. एक दुसरी गोष्ट, पाली भाषेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर करिअर करायचं असेल तर तो करिअर सुद्धा करू शकतो. कारण आता ती अभिजित भाषा झालेली आहे आणि जरी अभिजित भाषा झालेली असली तरी आपल्याला कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळालेली नाही. तुम्हाला शिष्टमंडळ घेऊन विद्यापीठात जावं लागेल, कुलगुरूला धारेवर धरावं लागेल. तुझ्याकडे प्राध्यापक नसतील तर आम्ही प्राध्यापक तुला पुरवतो, तुझ्या विद्यापीठामध्ये तो अभ्यासक्रम सुरू झाला पाहिजे. हे सगळं करावं लागणार. आणि ते करायचं असेल तर जो तरुण मुलगा आहे, आता ठीक आहे आपण रिटायर झालो, आपला टाइम पास होत नाही, घरात बायको नीट बसू देत नाही, म्हणजे तुम्ही आयुष्यभर काही केलं नाही, एक शेवटचं वाक्य ठरलेलं असते म्हणून आपण कुठेतरी गुंतवून घेतो. परंतु एखादा विद्यार्थी मला या भाषेमध्ये करिअरच करायचं आहे, मला प्रोफेसर व्हायचं आहे, मला PhD करायची आहे, असं सुद्धा करणाऱ्या लोकांना मध्ये आता आशा निर्माण झालेली आहे. आतापर्यंत पाली भाषेमध्ये करिअर करण्याची संधी नव्हती, या वर्षीपासून ती उपलब्ध झाली. म्हणजे तुम्ही आता सुरू केला तर मग कुठेतरी तुम्ही इथून म्हणजे पहिल्यांदा प्राध्यापक तयार करा आणि प्राध्यापक तयार झाल्याच्या नंतर मग तुम्हाला कदाचित एखाद्या युनिट आपल्याला रेग्युलर कॉलेजचे युनिट म्हणून सुद्धा देऊ शकतात. संस्था बाबासाहेबांची आहे, युनिट बाबासाहेबांचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बोर्ड आहे, बेंच आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. स्टाफ, मुख्याध्यापक साहेबांना आपण विनंती करू शकतो की सर हे जे काही फॉर्म भरणं असेल, हे असेल, ते असेल, ते तुम्ही आम्हाला एवढं कोऑपरेशन करा, तर ते आपल्याला ते करू शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही, कुठेही नाही. आणि म्हणून या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेण्यासाठी
जे आता आपण जे काही पहिल्यांदा मीटिंगला बसलो, त्याला फाउंडर म्हणूया आपण, ही माणसं जेवढी पक्की राहतील तेवढा आपल्याला पुढची इमारत बांधता येईल. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर आपले विचार त्या अनुषंगाने काय आहेत हे तुम्ही आपल्याला सांगा, या ठिकाणी सांगावं. तत्पूर्वी मी चंदा मॅडमला विनंती करतो की आम्ही तो आपला वाढदिवस केलेला आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्याकडून जे काही छोटा मोठा आपला सत्कार झालेला आहे त्या सत्काराला उत्तर द्यावं. आणि याच्या संदर्भात म्हणजे शाळेची डेव्हलपमेंट करण्यासाठी, पाली भाषेची डेव्हलपमेंट करण्यासाठी, इथे वर्ग सुरू करण्यासाठी प्रसंग पडला तर उद्या समजा तुमच्या पिढीनं जर चांगलं काही केलं तर सिनियर कॉलेज आपल्याला सुरू करता येऊ शकेल का, जे काही आपल्या मनात असेल ते आपण सत्काराला उत्तर द्यावं. चंदा मॅडम. आंबेडकर सर्व महापुरुष यांच्या विचारांना किंवा अभिवादन करते. कॉलेजचे शाळेचे मुख्याध्यापक फुलेवार साहेब, फुलेवार सर, आमचे सर आदरणीय सर ढोले सर, वैद्य सर्व मान्यवर, सरांनी मला एक सुचवलं की बुवा तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक असं सुरू करणार आहोत. तर तेव्हा आमची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये बरंचसं असं म्हणजे त्यांचं म्हणजे ते पुढचा जे विचार करतात की बुवा आपण पुढे असं करू शकतो, तसं करू शकतो, आणि ते जे जोडायचं जे काम करतात, म्हणजे त्यांच्या बोलण्यावर असं समजलं की लोक भरपूर म्हणजे उत्साही असतात काम करण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी, पण त्यांना एकत्र जोडणं हे खूप महत्वाचं काम असतं. जसं आपले फुलं हे असे विखुरलेले असतात, पण जोपर्यंत त्याला सुई धोरणाने आपण हे करत नाही तोपर्यंत ती सुंदर माळ तयार होत नाही. तर ते सगळ्यांना जोडण्याचं काम ढोले सर करत आहेत. तर त्यांना जे काही आमच्यातर्फे मदत लागते वेळोवेळी, तर त्यांनी आम्हाला जर आम्हाला ते सांगतच असतात, तसंही आम्ही आमच्या परीनं त्यांना मदत करतच राहू, भविष्यातही करू. फक्त त्यांनी आम्हाला सांगावं. तर त्यांनी मला इथं बोलून माझा वाढदिवस वगैरे साजरा केला, त्याबद्दल मला म्हणजे खूपच छान वाटलं. कारण वाढदिवस घरी पण साजरा होतो, मित्रमैत्रिणी ते साजरा होतो, पण त्याला एक असं हे वैचारिक रूप जे लागलेलं आहे या ठिकाणी, जेणेकरून आपल्या समाजाचा फायदा व्हावा. आपलं जे काही आता सरांनी पाली भाषेचं एक सांगितले, तर पाली भाषा ही पुढे जावी हे जे त्याचा उद्देश आहे, तर हा जो दृष्टिकोन माझ्या वाढदिवसानिमित्त लागलेला आहे, त्याच्या सोबत आलेला आहे, त्या निमित्तानं जे पुढे जात आहे हे खरंच खूप सुंदर संकल्पना आहे. आणि माझा वाढदिवस त्या निमित्तानं सार्थकी लागला असं मला वाटत आहे. आणि तसेच आपलं पुढे चालून या शाळेचंही मी वारंवार मागच्या सरांनी प्रोग्राम घेतला, तर त्या प्रोग्राममध्येही विशाल सरांनी पडले होता त्या दिवशी, तर तेव्हाही सांगितलं, आम्ही चर्चा करतो सरांसोबत किंवा माझ्या मित्रमैत्रिणींसोबत, तेव्हाही मी वारंवार सांगत असते. आणि आजही मी आवर्जून सांगू इच्छिते की आपल्याला काळाच्या ओघाने काळाच्या बरोबर जावं लागणार आहे, आणि त्यासाठी जे काही बदल आहे ते बदल आपल्याला आत्मसात करावे लागणार आहेत. आपल्या शाळेची जर भरभराट वगैरे करायची, मी जेव्हा शाळेमध्ये होते तर त्यावेळेला आमच्याकडे तुकड्या होत्या, वर्गामध्ये बसायला जागा राहायची नाही, एका वर्गामध्ये 60-70 विद्यार्थी राहायचे. आणि आजची परिस्थिती बघितली तर थोडीशी म्हणजे मला खंत म्हणजे दुःख वाटतं थोडंसं म्हणाला की एवढी मोठी शाळा, एवढं मोठं वैभव हे आज कुठं चाललं का. तर त्याकरिता एक मला जे सुचतं किंवा मला जे वाटतं, माझ्या बुद्धीला जे समजतं, तर त्यानुसार मी असं सरांना सांगू इच्छिते की आपल्या इथे जर इंग्लिश मिडियमचे वर्ग जर सुरू केले, भलेही ते नर्सरी, LKG, UKG असो, हे तीनही वर्ग जरी स्टार्टिंगला सुरुवात केली तर विद्यार्थी आपोआप येतील. कारण हे काळाबरोबर आपल्याला पुढे जायचं आहे, तर ते जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही, कारण आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आज मराठी मीडियम मध्ये म्हणजे नगण्यच लोक येत आहेत. प्रत्येक आज आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिका शिका, अर्धी भाकरी खा पण शिका. तर त्यानुसार आपले कमीत कमी आपले लोक तरी विचार करतात की बाबा आपल्याला दुसरं काही नाही भेटलं तरी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. मग ती चांगली शाळा शोधतात, ज्या ठिकाणी चांगले शिक्षक आहेत, ज्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळेल, जेणेकरून आपला विद्यार्थी पुढे कॉम्पिटिशन मध्ये उभा राहू शकेल. आज जग हे पूर्ण टेक्नॉलॉजीमुळे एकत्र जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे आपण कुठे आहोत हे आपल्याला इथे कळून येतं. आज मराठी मीडियम, मी म्हणत नाही की मी पण मराठी मीडियम मधूनच शिकलेली आहे, मराठी मीडियम कमी आहे असं नाही, परंतु
जगासोबत जेव्हा आपल्याला जायचं असेल, कॉम्पिट करायचं असेल, तर त्यावेळेला त्याला जोड देणं जरुरी आहे इंग्रजीची. तर त्याला जर तुम्हाला ते जर सुरू करण्यात आपण जर करू शकलो तर अतिउत्तम राहील. आणि मला वाटतं की हे करण्यासाठी एवढं जे काही मदत लागेल तर ते करण्यासाठी आम्ही निश्चितच तयार आहे. कारण आपण हे जर रेटत राहिलो मराठी वेळ, तर एक वेळ असं येईल की आपली पटसंख्या काहीच राहणार नाही, असं एक मला वाटतं. कारण आताच आपण बघतोय की 15-20 असतील विद्यार्थी एका वर्गामध्ये, तर ते पुढे चालून अजून कमी होण्याची शक्यता आहे. आपल्याला आपण जेव्हा ते जर सुरू केलं तर विद्यार्थी स्वतः येतील आणि पुन्हा ते जे वैभव होतं आपल्या शाळेचं, एका वर्गात 60-70 विद्यार्थी, ते वैभव पुन्हा ज्या शाळेला प्राप्त हो निश्चितच होईल अशी मी आशा करते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. रेखाताई पवार यांचा मला सकाळी 11 वाजता फोन आला. माझं काहीच काम झालेलं नसताना मी घाईघाईनं सगळं आटपून आले. आम्हाला असं सांगितलं की राहुल प्रधान सर आणि काहीतरी पालीभाषेचा कार्यक्रम आहे म्हणून. तर मग मी यांना म्हणलं मला सोडा. त्यांनी मला इथं आणून सोडलं. तर असं कळालं की पालीभाषेचं आपल्याला इथं क्लासेस वगैरे सुरू करायचे आहेत. मी एक गृहिणीच आहे. मी MA BEd झालेली आहे, पण मला काही त्या काळात नोकरी करू दिली नाही. म्हणून मी घरीच राहून समतानगरच्या शाळेमध्ये शालेय पोषणचा कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्याकडं, ते करते. आणि मग मला नोकरी कशी करू दिली नाही म्हणून मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये रागारागाने गेलेली आहे, केंद्रीय शिक्षिका झालेली आहे. सरांचे पण मी लेख वाचत असते आणि वेगवेगळ्या गावाला मी 10-10 दिवसाच्या शिबिराला जात असते. आणि मी पाली भाषेचं पण क्लासेस केलेले आहे. सोनवणे सरांनी खूप छान हे केलेलं आहे. पण मला वाटते मी कुठेतरी कमी पडते. मी ढ विद्यार्थी आहे, मला ते थोडंसं जमत न झाले. तर मी एवढंच सांगू इच्छिते, मी काही सहकार्य म्हणजे असं मला भाषणाची भीती वाटते, शिकवण्याची काय वाटत नाही, पण भाषण म्हणलं की भीती वाटते. पण मी एवढं सांगू इच्छिते की मी क्लासला येण्याचा प्रयत्न करते आणि एक विद्यार्थी होण्याचा प्रयत्न करून समोर मी म्हणजे पाली आधी शिकण्याचा आत्मसात करते, नंतर मग मी नंतर होऊ शकते. आणि मला संधी दिली त्याबद्दल जय हिंद. गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आदरणीय ढोले सर, माझे बंधू चंद्रकांत ढगे आणि इथं उपस्थित आपले गौरे सर, राहुल कोकरे सर आणि ज्याचा आपण आज वाढदिवस केला ते चंदा मॅडम इंगोले आणि कुसुमताई गवारे. बंधूंनो, मी अगोदर माझा परिचय देतो. मी यशवंत कचरू ढगे, नांदेड जिल्हा बुद्धविहार समन्वय समिती नांदेड जिल्ह्याचा मी जिल्हाध्यक्ष आहे. मी 5 वर्षापासून या पाली भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी आम्ही 150 विद्यार्थी बसवले पाली भाषेचे बुद्धविहार समन्वय समितीकडूनच. आणि यावर्षी तर बंधूंना मला साथ दिल्यामुळं, आमच्या चंद्रकांत दादांना आम्हाला साथ दिल्यामुळं 350च्या जवळजवळ आम्ही विद्यार्थी यावर्षी बसवलेले आहेत. पण आम्हाला एक खंत वाटते की आम्हाला इथं पालीचं शिक्षकच नव्हतं. आमच्या भाऊनं, आमच्या दादानं म्हणजे त्यांच्या पद्धतीनं त्यानं पाली भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात जवळजवळ 50% नाही 75% आम्हाला यश आलेलं आहे. गेल्या वर्षी आम्हाला कोकरे सरांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यांना आम्हाला बुद्धविहार समन्वय समितीमध्ये आपलं अरुणय नगरच्या तिथं 7 दिवस कंटिन्यू क्लास घेतले, त्यावेळेस त्यांचा बी आम्हाला फायदा झालेला आहे. हे उपक्रम लय चांगला आहे. मी तुम्हाला सगळ्याला अगोदर धन्यवाद देतो की जितक्या लवकर इथं क्लास होती ते करा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तर त्यावेळेस त्यांचा गुरु जरी समोर नसला तरी त्यांची ती काल्पनिक मूर्ती तयार करून त्या मूर्ती समोर नमन करून ती विद्या शिकायची. जोपर्यंत विद्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुरुकडे जायचे ना. आणि जेव्हा विद्या पूर्ण व्हायची तेव्हा गुरुना म्हणायचे
गुरुजी, मी तुमच्या विचाराने मी तुमच्या मूर्तीला साक्ष ठेवून वंदन करून ही विद्या तुम्ही शिकवल्याप्रमाणे शिकलो. आज माझी तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काय आमच्याकडून दक्षिणा मागून मी तुम्हाला देईल. पण अगोदरचे कपटी गुरु होते हे सर्वांनाच माहिती आहे. कारण इतिहास कपटी लोकांनीच लिहून ठेवला, प्रामाणिक लोकांनी ठेवला नाही. कपटी का ठेवणार, चुकीचा का ठेवणार, पण इतिहास आपल्याला त्यांनी जिवंत ठेवला. भगवान बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, फुले असतील, त्यांच्या अगोदरचेही जे तळागाळातल्या लोकांसाठी, अस्पृश्यांसाठी, मागासवर्गीय लोकांसाठी ज्यांनी काम केलेलं आहे तो इतिहास त्यांनी लिहूनच ठेवलेला आहे. मुस्लिमांच्या विरोधात का होईना लिहून ठेवलेला आहे, इंग्रजांच्या विरोधात का होईना लिहून ठेव. पण आपल्यालाच कळाले की हे चुकीचा इतिहास आहे. सरांनी अगोदर सांगितलं, डोले सरांनी, तुम्हाला जेव्हा कोणतं काम करायचं आहे त्यावेळेस तुम्ही करावं की नाही हे जेव्हा दुसऱ्याला विचारता की माझा याच्यावर विश्वास नाही, केलं तर लोक चुकीचं ठरवतील, नाही केलं तर तसंच राहील. केल्यानंतरही लोक जर चुकीचं ठरवत असतील तर आपला अतिशय वेलकम आहे त्याच्यामध्ये. कारण आपली सुधारणा होते, किंवा इथं चुकलेलं आहे, आपली सुधारणा होते, आपण त्याच्यामध्ये चांगलं काम करू शकतो. तर माझ्या बाबतीमध्ये मी तुम्हाला थोडासा परिचय देतो की मी ज्यावेळेस 8वीला होतो, पहिली जयंती रेल्वे स्टेशनला केली सरांनी. 8वीला होतो आम्ही, 4 आम्ही त्यावेळेस जमा केले आणि 10 लोक जमा होते रेल्वे स्टेशनला. आमचे वडील रेल्वे स्टेशनला होते त्यावेळेस. अतिशय असे थाटामाटात बाबासाहेबांची जयंती केली. मुस्लिमांचे लोक होते आजूबाजूला, हिंदूचे लोक होते. तर त्यांचे जेव्हा ते गणपती राहायचा, मुसलमानांचे ते ढोले राहायचे सवाऱ्या, ते म्हणाले ह्याने काहीतरी वेगळं सुरू केलं, म्हणाले आमच्या धर्माची बदनामी केली म्हणाले. ते आम्ही काहीच विचार केला नाही, आम्ही बाबासाहेबांची जयंती केली, भाषण सुरुवात केली. तिथून माझ्या खरं म्हणजे तर बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात झाली. त्याच्यानंतर नामांतर पिरियड मध्ये आमचा एकच घर होतं. नामांतर पिरियड मध्ये नांदेड मध्ये सर्व लोकांचं एकच मत होतं की सुनील मोरे एक क्रांतिकारी माणूस होता. जर समोर नाव माहित असेल सर्व तर त्या सुनील मोरेला खतम करायचं आवडतं. कारण नांदेड जिल्हा फक्त त्याच्या आधारावर होता. काही जर कुठं झालं तर अगोदर सुनील मोरे पुढे यायचे आणि त्यांच्या ताकदीने आम्ही ती लढाई लढायची. मग विरोधी लोकांचं काय मत होतं की अगोदर सुनील मोरेला खतम करायचं, आणि आमचं मत होतं की सुनील मोरेला त्याच्या केसाला धक्का लागू द्यायचा नाही. मग आम्ही असे 100-150 मुलं जमा केले. त्यांचे 4-5 हजार लोक राहायचे. इकडून कोणी हमला करेल, तिकडून करेल, त्यांच्या पाठीमागून आम्ही त्यांना हमला केला. नामांतर पिरियड मध्ये बरेच लोकांचे जीव गेलेले आहेत, घरदार जळाले आहेत, सर्व काही असं झालेलं. चळवळ चळवायची म्हणजे आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये झाडामध्ये उतरावं. आज जो क्लास आहे इथे पाली भाषेचा क्लास माझे बंधू यश आम्ही सोबतच शिकलेलो. किनवटचे प्रोफेसर डॉक्टर भालेराव ते अगोदर बुद्ध विहार समन्वय समिती यांनी निर्माण केलेल्या बुद्ध बुद्ध वंदनेवर परीक्षा कशी घ्यायची या अभ्यासक्रमामध्ये ते सामील झाले. डॉक्टर प्राध्यापक भालेराव त्यांचा अगोदर कार्यक्रम 2014 पासून नांदेड जिल्ह्यामध्ये चालू होता. पाली भाषेमधल्या बुद्ध वंदनेवर परीक्षा घ्यायचा. म्हणजे पाली भाषा ही आपल्या घराघरात गेली पाहिजे. प्रत्येकाला बुद्ध वंदनेचा अर्थ कळाला पाहिजे. प्रत्येकाने बुद्ध वंदना शिकली पाहिजे. मग त्या आधारे भगवान बुद्धांची जी शिकवण आहे, भगवान बुद्धांची शिकवण पालीमध्येच आहे आणि ती पाली भाषेत जिवंत ठेवली सम्राट अशोकाने शिलालेखाद्वारे, अशोक स्तंभाद्वारे. आणि अशीच काय अजून ताम्रपट आहे. ताम्रपट म्हणजे जे तांब्यावर काही धर्मोपदेश लिहून ठेवलेले आहे, ते अजूनही जिवंत आहे. श्रीलंका आहे, थायलंड आहे,
पण तिथेही ते लोक जाऊन आले बुद्धविहार समितीचे. त्या लोकांनी अगोदर 5 वर्ष अभ्यास केला. आपण अभ्यासक्रम तयार कसा करायचा, मग त्यांनी मराठी भाषेचा अगोदर अभ्यास तयार केला, इंग्रजी भाषेचा अभ्यास तयार केला, हिंदी भाषेचा अभ्यास म्हणजे मूळ अक्षर तयार केले. जसे आपल्याकडे अ आई असते, एबीसीडी असते, तिथे जाऊन अभ्यास करून त्याच्या आधारे एक पाली भाषेचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. तयार केल्यानंतर त्यांनी अगोदर स्वतःच विचार केला की आपण पाली भाषेत कशा प्रकारे परीक्षा घ्यायची. ते पाली भाषेमध्ये सर्व पीएचडी आहे, डॉक्टरेट आहे. नागपूर विद्यापीठामधून, दिल्ली विद्यापीठामधून असे ते जवळजवळ 50 डॉक्टरेट झालेले. त्या लोकांनी हे पाली भाषा अगोदर स्वतः शिकली, स्वतः बुद्धवंदनेचे अर्थ तयार केले आणि नंतर त्यांनी 8 वर्षाच्या परीक्षा ठरवल्या. 8 वर्षे परीक्षा घ्यायच्या. शेवटची परीक्षा 8व्या वर्षी होती. एका वर्षामध्ये एकदाच परीक्षा द्यायची परवानगी आहे, 2 परीक्षा देता येत नाही. आणि ते ऍडमिशन ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत परीक्षा, डिसेंबरला परीक्षा असते, ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत चालतो. 3 महिने तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याचं पुस्तक असतं, जसं मराठीचं मुळाक्षरे आहेत, हिंदीचे आहेत, तसं त्याचं पण बुद्धवंदनेचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्हाला 100 रुपये दिल्यानंतर पुस्तक घ्यायचं, त्याचा स्वतः अभ्यास करायचा. तुम्हाला कोणी शिकवणार नाही, त्याचा स्वतः अभ्यास करायचा. कालांतराने काय झालं, हे वंदना गीते बाबासाहेबांचा जो 16वा खंड आहे, त्याच्या लक्षात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16वा खंड हा स्पेशल पाली भाषेसाठी लिहिलेला. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण पाली भाषा लिहिलेली आहे, व्याकरण लिहिलेले आहे. पण पाली भाषा अशी आहे की जोपर्यंत टीचिंग करत नाही तोपर्यंत ती कळत नाही. पुस्तक किती वाचा तुम्ही, ते अजिबात करणार नाही. पण त्याच्यामध्ये 3 पॉइंट मी तुम्हाला सांगू शकतो. आता एक टिंब आहे, ज्याला अनुस्वार म्हणतो आपण. पाली भाषेमध्ये टिंब आहे, त्याला अनुस्वार म्हणतात. अनुस्वाराला त्याच्यामध्ये निगयित म्हणतात. 2 टिंब असतात, त्यांना आपण विसर्ग म्हणतो. रफार आहे, जे आलत राहते, खालचा एक अर्थ नाही, जमिनीला नाही. हे 3 अतिशय महत्वाचे आहे. पण हे रफार पाली भाषेमध्ये नाही. निगयित आहे, अनुस्वार आहे, 2 टिंब नाही. ते पण पाली भाषेत. मग त्याने शोधून काढला अभ्यासक्रम तयार केला. 5 वर्ष ते 8 वर्षापर्यंत त्यांनी परीक्षेचा अभ्यास तयार केला. भालेराव सरांनी अगोदर नांदेड जिल्ह्यामध्ये परीक्षा घेतल्या. त्याच्यामध्ये आमचे बंधू यशवंत ढगे होते, त्यांच्या सोबत होते. मग कालांतराने आम्ही मला परीक्षेला बसवलं. 1-2 वर्ष मी याच्या अंडरमध्ये परीक्षा दिली. 50 विद्यार्थी, 60 विद्यार्थी बसून. त्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड लागला. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये 3 वर्ष चालला तो. आमचं दोघांचं शिक्षण बंद झालं, परीक्षा घेणं बंद झालं. मी त्याच्यामध्ये आजारी पडलो. यांनाही त्यांची ड्युटी होती नगरपालिकेमध्ये. पण यांनी परीक्षा दिल्या, मी काय परीक्षा देऊ शकलो नाही. पण ती परीक्षा कशी आहे, फक्त आपल्याला बुद्धवंदनेवर असे एकदम सुटसुटीत शब्द अर्थ सांगितलेले सुरुवातीला जसं आपण आराम सम्मा संबुद्ध म्हणतो, या शब्दापासून ते पुढे जेवढ्याही वंदना आहेत, प्रत्येक वंदनेचे शब्द पाली भाषेमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. पण मला काय म्हणायचंय की पाली भाषा ही ओरिजिनल नाहीच आहे, बुद्धवंदनाच आहे. पण ओरिजिनल कोणती आहे? मला जसे आपली जसे स्वर आहेत 8 स्वर आहेत, आई उ. पाली भाषेमध्ये 8 स्वर आहेत, पण 12 कडीमध्ये ते 12 स्वर आहेत. पाली भाषेमध्ये 8 आहे, पण 12 कडीमध्ये मराठीमध्ये 12 स्वर आहेत. ते व्यंजनाची संख्या मराठीमध्ये जास्त आहे, पाली भाषेमध्ये व्यंजनाची संख्या 33 आहे, पण त्याची 41 आहे. मराठी भाषेत काही व्यंजन वाढलेले आहेत, काही स्वर वाढलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे, त्याच्यामध्ये बदल केला आहे. पण पाली जी मूळ पाली जी आहे ती पाली भाषा आपल्याला बेसिक पासून शिकायची आहे. जोपर्यंत तुम्ही बेसिक शिकणार नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही.
अशा बुद्धवंदना आपण मला त्याच्या ते बोलू लागले पहिली तर बोलल्यामधून हळूहळू त्याचा प्रचार होईल, सामान्य माणसापर्यंत जाईल. परंतु आपल्याला पाली भाषेचा विकास करायचा आहे तो सगळ्या लेवलच्या माणसाकडे, म्हणजे अगदी सामान्य माणूस, मध्यम माणूस, त्याच्यानंतर संशोधन करणारा, त्याच्यामध्ये पाली भाषेमध्ये संशोधन करणारा माणूस, त्याच्यामध्ये नवीन नवीन शब्दाची भर पडली पाहिजे. अजून तर आपण पाली भाषेतल्या म्हणजे वाक्प्रचार, पाली भाषेतल्या म्हणी किंवा पाली भाषेला काही एखाद्या शब्दाला चिकटलेले अर्थ, त्याचे संदर्भ, हे विद्वान लोकांच्यासाठी ते असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर पाली भाषेमध्ये करिअर बनवण्याची सुविधा आहे असं जर तरुणांना कळालं तर मग तरुणांचा मोठा लोंढा ही पाली भाषा शिकण्याकडे येईल, म्हणजे नोकरी सुद्धा मिळू शकते. या लेवलने आपल्याला ते चालायचं आहे. तेव्हा एक खूप चांगली माहिती, मला पाली भाषेच्या संदर्भात एवढं काही माहिती नव्हतं आणि ही सगळी मांडणी मी त्या मीटिंग मध्ये करणार आहे. यानंतर अशोकरावजी भोवरे साहेब, त्यांचं काम मला माहिती आहे, ते संविधानावरती काम करतायत. आणि आपल्याला ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 ग्रंथ फार जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत. एक बुद्ध आणि त्याचा धम्म आणि भारतीय संविधान. समजा या देशाचं अस्तित्व, आपल्याला अस्तित्वच टिकवायचं असेल, संस्कृतीच टिकवायची असेल तर या देशातल्या माणसांनी 2च जरी ग्रंथ हाताळले तरी आपला देश टिकू शकतो, एवढे ते पॉवरफुल आहे. आणि म्हणून जसं धम्म शिकणं गरजेचं आहे तसंच संविधान सुद्धा शिकणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला संविधानाचा आशय तर कळालेला नाहीच, परंतु आपल्याला जे काही संविधानात दिलेले जे संरक्षण आहे, विशेष करून मागासवर्गीयांना अट्रॉसिटी ऍक्ट आहे, हे अट्रॉसिटी ऍक्ट खऱ्या अर्थाने शुद्ध हेतूने वापरला सुद्धा जातो. तुम्हाला गाडी आहे तुमचा जेव्हा वेळ संपेल तेव्हा नाही तुमचा काय हरकत नाही. तेव्हा आपल्याला जेव्हा याचा वापर सुद्धा म्हणजे सगळीकडेच तसा होतो असं नाही, परंतु गावातल्या राजकारणामध्ये त्या अट्रॉसिटीचा अनेक वेळा दुरुपयोग सुद्धा होतो. म्हणजे त्या गावाच्या पार्ट्यांमध्ये आपल्या माणसाला अट्रॉसिटी करता येते म्हणून त्याच्याकडून बळजबरीने अट्रॉसिटी करून घेतली जाते, असं सुद्धा अशा ठिकाणी होतं. किंवा एखाद्या वेळा खरोखरच तसा अन्याय झालेला असेल तर पोलीस मध्ये अर्ज करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये एवढ्या त्रुटी राहून जातात की म्हणजे एक ते अट्रॉसिटी कलम लागण्याची दुसरंच कलम लागतं. आणि म्हणून डॉक्टर यशवंत चावरे यांनी अट्रॉसिटी दाखल करण्यासाठी अर्ज कसा लिहावा त्याचे नमुने सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. म्हणजे एखाद्या वेळी आपला जो कार्यकर्ता आहे तो खरंच प्रामाणिक कार्यकर्ता असेल, त्याला जर ते अर्ज लिहिण्याचं ज्ञान असेल तर बरोबर त्या पुढच्या माणसाला अट्रॉसिटी मध्ये तो अडकवू शकतो. हेतू शुद्ध, सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतेही काम करण्यामध्ये हेतू शुद्ध असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं म्हणजे संविधानाचं काम सुद्धा अगदी इतकंच महत्वाचं आहे. ते आपले अशोक भोवरे साहेब ते करतात. मी तर त्यांचं ते वाचतोच, त्यांचे पोस्ट मला वाचायला मिळतातच. शिवाय दुसरीकडून सुद्धा मला जी फीडिंग मिळते की बाबा महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं संविधानाचं काम चाललंय. आणि म्हणून हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आपल्या माणसांनी शाळावर जाऊन संविधान सुद्धा शिकवलं पाहिजे, कारण त्यावेळेला मुलांच्यावरती संस्कार होतात. उद्या म्हणजे संविधानाची प्रास्ताविका जाळणारे सुद्धा किंवा तोडफोड करणारे सुद्धा हे कुठल्या तरी वर्गातून आलेले आहेत. त्याने ते तसं का करू शकतात? कारण त्यांना त्याचं महत्वच कळालेलं नाही, त्याचं महत्व कळालं नाही. आणि म्हणून किमान ती उद्देशिका आणि त्याचं पावित्र्य, घटनेचं पावित्र्य एवढं जरी आपण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं तरीही तोच विद्यार्थी जेव्हा माणूस म्हणून समाजामध्ये मोठा माणूस म्हणून वावरायला येईल आणि जेव्हा केव्हा त्याच्या मनामध्ये असा दुष्ट विचार येईल की मी या संविधानाचं पुस्तक जाळलं पाहिजे, संविधानाची प्रास्ताविका मी तिचं उद्ध्वस्त केलं पाहिजे, असा विचार येईल, त्याला कुठंतरी त्याचा वर्ग क्लिक होईल की मी तेव्हा ऐकलं होतं
हा तर पवित्र ग्रंथ आहे, आपण कसं काय जाळायचं? आणि मग ते सुद्धा का तितकंच महत्वाचं आहे. मी भोरे साहेबांना विनंती करेन की या दोन्ही अंगाने आपण आपले विचार व्यक्त करावेत. आपले आयडिया काय आहेत, काय केलं पाहिजे, आणि पालीचा वर्ग आपल्याकडे सुरू करीत असताना सुद्धा आपण काय करावं, भोरे साहेबांना मी विनंती करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, सर्व महामानव, सर्व महामाता, तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सर्व महामानवा, सर्व महामाता यांच्या कार्यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे मुख्याध्यापक ढोले सर, गच्चे सर, कोकरे सर, ढगे सर, या सर्वांना मी जयभीम करतो. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं मी खास अभिनंदन करतो. एक 2 मिनिटाची घटना सांगतो. सरांनी ती सांगितलेलं आहे की सरांनी सांगितले की ज्या गरिबीतून तुम्ही वर आलेले आहात, आणि तशीच घटना मी माझ्या नोकरीमध्ये लागण्याच्या अगोदर मी क्लासेस घेत होतो. तुम्हाला कदाचित ओळख असेल, कारण त्या ऑफिसमध्ये ती पण मुलगी राहिलेली आहे, हत्ती अंबारी म्हणून. हत्ती अंबारी ती माझी क्लासची विद्यार्थिनी होती. ती माझ्या अतिशय गरीब परिस्थिती, तिला मग माझ्या क्लासमध्ये शिकवत होतो. आणि सर तुम्ही एवढं छान शिकवता पण मला हे होत नाही, घरी येऊन शिकवा. मी त्या काळामध्ये ट्युशन मध्ये ज्याला पैसे द्यायचे असतील त्यांनी द्या, परंतु ज्याचे ऐकत नसेल त्यांनी या, शिका आणि पुढे व्हा, या हेतूने मी त्या अवस्थेत चालवत होतो. आणि त्या मुलीने मग जेव्हा पुन्हा भेट झाली, सर म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षानंतर भेट झाली, अरे बापरे, भर त्यांच्या कार्यालयामध्ये आली, पाया पडली, आणि भीम जयंतीला त्या तुमच्या त्याच्यामध्ये माझा व्याख्यानाचा कार्यक्रम या संविधानावरच ठेवला होता. हे आहे जाता. आणि तीही विद्यार्थिनी, तिनेही त्या काळामध्ये मेकॅनिकल घेतलेलं म्हणजे. आणि ती विचारले सर काय करू, तर जसं ढोले सरांनी सांगितलं, म्हणलं एक काय म्हणतात त्याला, प्रवाहाच्या विरुद्ध वाहत चला. प्रवाहाबद्दल तर सगळेच जातात, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पोहणं आलं तर हे जग तुमच्या समोर नम्र होते. तशीच ती घटना झालेली आहे. अतिशय गरिबी परिस्थितीतून ती आज वर आलेली विद्यार्थिनी, पण बिचारीची आई गेली, आता वडीलही गेली. जे तिला म्हणजे आपल्या आई वडिलांना जे सुख दाखवायचं होतं ते तिला दाखवता आलं. वडिलांनी बघितलं, परंतु आईला बघता आले नाही. आज तिनं भावाचं सगळं काही केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे केव्हाही काही गोष्टी असली की भोरे सर हे तुमच्यामुळे झालेलं आहे. हे एक विशेष अभिनंदनाची गोष्ट अशी वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट सरांनी सांगितलेली आहे, त्याचाच एक धागा, की कोणत्याही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये तो किती मोठा झाला, किती मोठा, जगामधला सर्वात मोठा जरी झाला तर तो 2 गोष्टीला विसरत नाही, आपलं गाव आणि आपली प्राथमिक शाळा. कॉलेज महाविद्यालय ते नंतर येतील, परंतु आपलं जन्मगाव आणि प्राथमिक शाळा तो कधी विसरत नाही. त्या 2 गोष्टी मला आठवतात, एक स्मिता पाटीलची आणि एक धर्मेंद्रची. जेव्हा स्मिता पाटील शाळेमध्ये गेली तर अशी भिरभिर गेली, अरे माझी शाळा, मी इथं बसत होतो. धर्मेंद्र सुद्धा त्याच्या शाळेमध्ये गेला, ये मेरा क्लास आहे, ये मेरा क्लास आहे. म्हणजे त्या शाळेमध्ये किती आपुलकी वाटते हा प्रश्न आहे. आणि मग या शाळेने माझ्यावर जे संस्कार घडवलेले आहेत, त्या घडवलेल्या शाळेविषयी काही माझी ऋणानुबंध आहे. या शाळेनं मला मोठे केले नाही, मग त्या ऋणानुबंधाबद्दल माझ्या शाळेची वाटचाल वाढवण्यासाठी मला काहीतरी इथं देणं गरजेचं आहे. म्हणून हे आपण देणं त्या अर्थाने महत्वाचं आहे. जसं सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता, मी माझं शिकवत असताना माझी मुलगी आज इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मुलगा आहे. आणि सद्भाग्यानं बघा आज ती 9 देशामध्ये फिरून आलेली आहे. स्वित्झर्लंड, पूर्ण युरोप कंपनीतर्फे ती फिरून आलेली आहे. हे महत्व कशाचं आहे, संविधानाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं शिक्षण आहे त्याबद्दल आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, मुलांना शिकवतो. वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक सदिच्छा देतो. ही एक आठवण ताजी झाली म्हणून तुम्हाला मी 5 मिनिटं या ठिकाणी थांबवलं. तुमचं नाव मी ऐकून होतो, आज प्रत्यक्षात भेट झाली, त्याबद्दल
आता ताई तर आता बाकीचे बरेच जण मला ओळखत नसलं तरी माझ्या लेखामुळं, या संविधानाच्या लेखामुळं पूर्ण महाराष्ट्र ओळखल्या चाललेला आहे. तो भाग वेगळा असो. मुख्य विषयाला आपण सुरुवात करू. आताच सरांनी खूप चांगलं व्याख्यान दिलेलं आहे. म्हणजे खूप माहिती त्यामुळं सांगितलेली आहे. आणि कोणतीही भाषा असेल, पाली असेल, इंग्रजी असेल, कोणतीही भाषा असेल, ही भाषा तेव्हाच आत्मसात करता येते तुटकं फुटकं का होईना तुम्ही त्याला शिकवायला लागा. कारण नुसतं ग्रहण केलं तर ते काय होणार नाही. वाचा आणि ते शिकवायला लागा. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये डबल टिबल अभ्यास होतो. आणि विद्यार्थी आपल्याला सांगतात सर हे तुमचं चुकत आहे, तर हे करणं अत्यंत महत्वाचे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जे बुद्ध विहार समन्वयचा विषय आलेला आहे, मला मोठ्या अभिमानाची गोष्ट वाटतो. पण थोडस माझ्या याच्यामुळे की जेव्हा ही 1998ला ही बुद्ध विहार समिती स्थापन झालेली आहे, आम्ही आणि अशोक सरस्वती सर जे मेन आहे, आम्ही अगोदर आमचा ग्रुप होता सर, माहिती नसेल बऱ्याच जणांना. आणि पूर्ण तेव्हा भारत हा विषय नव्हता, तेव्हा फक्त महाराष्ट्रच विषय होता. आणि अनंतराव आणि मग मला वाटलं की हे सर्व कार्य सर्व चांगलं आहे, पण सर्वात बेस्ट कार्य कोणतं असेल तर मातृसेवा करणं. आणि मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, महाराष्ट्राचे दौरे मी काही करू. त्यांनी मला महाराष्ट्राचं ते आहे कॉम्प्लेट अजून आहे, पूर्ण महाराष्ट्राचं संघटक मला, नागपूरला जे अधिवेशन भरलं होतं तिथं मी होतो, तर त्या महाराष्ट्राचं संघटकही मी होतो. या सर्व चळवळीचं मी आहे काय. परंतु ते माझी आई आजारी बसल्यामुळे आणि ती 6 वर्ष बेडवर होती, तिची सगळी सेवा करणं, हरणं मुतणं सगळं करणं, या कार्यामुळे मी तिथं राजीनामा दिला आणि पुढे मी संविधानाकडे वळलेलो आहे. ताई तुम्ही जाऊ शकता आता गाडी. तर असा हा विषय आहे. तर असो, नंतर बसतो आपण निवांत. तर संविधानासंबंधित थोडस पाली भाषेला शेवटी घेतो. संविधानाचं कार्य सर जिथं भेटन, लग्न असन, रेल्वेचा प्रवास असन, धम्म सहलीला असन, कुठेही जाऊ, जिथं वेळ मिळेल तिथं मी संविधान सांगण्याचं कार्य करतो, जिथं वेळ मिळेल तिथं. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणी मला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलवतात व्याख्याता म्हणून, तिथंही मी त्यांना म्हणतो की बाबा व्याख्याता म्हणून बोलवत आहात, फक्त मला जाण्या येण्याचा खर्च द्या. मानधन जर तुम्हाला देऊ वाटलं तर द्या, नाही तर त्याची गरज नाही. पण जे मानधन मिळेल ते मानधन फक्त विद्यार्थ्यांच्या, तेही गरजू गरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आहे. त्याच्यासाठी ते मी मानधन वापरतो, माझ्यासाठी वापरत नाही. परंतु या गेल्या 2 वर्षापासून जाणं येणं मी घेत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की सध्या हे संविधान अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे मी माझ्या परीनं विहारामधून, शाळेमधून जाण्याचं कार्य करत आहे. अनेक शाळेमध्ये माझं याच्यामध्ये सांगण्याचं काम केलेलं आहे. दुसरी महत्वाची जे आहे संविधान आहे, उद्देशिका आहे, त्या उद्देशिका आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवतो, परंतु ती किती ओळीची आहे, किती शब्दाची आहे, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हेच माहित नाही आम्हाला. हे फार मोठा आहे, फार चांगला आहे, परंतु ही फक्त 16 ओळीची आणि 75 शब्दाची आहे. फक्त 16 ओळीची आणि 75 शब्दाची ही जी प्रास्ताविका आहे, पूर्ण भारतीय संविधानाचा आत्मा आहे, किल्ली आहे. हे आपल्याला, आणि मी त्या संविधानाचं म्हणजे कोणत्याही शाळेनं मला जर तर त्या पूर्ण एक शब्दाचा मी अर्थ सांगितला. एकूण एक शब्द घ्यायचा आणि तुम्ही अनेक आता बरेच जण ते वाचलेले असेल, ते याच्यावरही मीडियावरही मी करत असतो. आज बऱ्याच शाळेने आपल्याला काय ते बोलवलं गेलेलं आहे. आणि जून पासून आमच्या शिडकोची काय त्यांचं नाव सर आहे, कुसुम शाळा आहे, त्या कुसुम शाळेवर बिराजदार सर संचालक आहे, ते बिराजदार सर हे आपल्याला येत्या जून पासून सर अमृत महोत्सवी वर्ष आहे, या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही तुम्हाला आठवड्यातून 1 दिवस देणार आहोत कंप्लीट. आणि त्या ठिकाणी आता 7वी पर्यंतचे विद्यार्थी नका म्हटले, कारण ते डोक्यावरून जाते. 8वी पासून ते जे वरचे सगळे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तुमच्या समोर आम्ही ठेवणार आणि आठवड्यातून 1 दिवस पूर्ण संविधान तुम्हाला देणार, पूर्ण माहिती सांगायची.
मी तुम्हाला विनंती करतो, ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये एक ऋण मला फेडण्याची संधी लाभल. तुम्ही जरी आता परीक्षेचा काळ जून पासून संधी भेटली तर मी इथेही आठवड्यातून एक दिवस करायला काही हरकत नाही, जेणेकरून बाबासाहेबांचं संविधान, कारण मोठ्याला समजावून सांगण्यात काय अर्थ नाही, आता आपल्याला समजावून सांगण्यात काय अर्थ नाही, जी येणारी पिढी आहे त्या येणाऱ्या पिढीला संविधान म्हणजे काय, संविधान कसं काय, आणि बाबासाहेबांविषयी इतके गैरसमज झालेले आहेत. जेव्हा हे संविधान तयार झालं त्या काशीचा शंकराचार्य म्हणतो संविधान खूप चांगलं आहे सर, खूप म्हणजे खूप चांगलं आहे, परंतु ते एका अस्पृश्यानं लिहिलेलं आहे म्हणून त्या संविधानाला आम्ही जुमानत नाहीये. किती शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे. दुसरा एक असं म्हणतो संविधान खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, परंतु एखादं शुद्ध, आता हे बिसलेरीचं पाणी आहे, चांगलं पाणी आहे, परंतु या पाण्याला गटाऱ्यामध्ये टाकल्यानंतर या पाण्याचं काय महत्व राहते का काही. तसंच हे संविधान खूप चांगलं आहे, परंतु या संविधानाची तुलना आमच्यासाठी त्या गटारातल्या पाण्यासारखी आहे. आणि याला कारणीभूत कोण आहोत, तुम्ही आम्ही आहोत. तुम्ही म्हणसान असं कसं, तुम्ही म्हणसान असं कसं, त्याचा अर्थ असा होतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका संकुचित भावनेतून तयार केलेला आहे. संविधान आमच्या बापाचं, कोण बदलणार आहे, कोणाच्या बापाची हिंमत आहे, कायदा आमच्या बापानं लिहिलेला आहे, म्हणजे बाबासाहेबाला आमच्यात पुरतं मर्यादित केलं. आम्हाला समजून सांगताना बाबासाहेब हे फक्त आमचाच नाही तुमचा कसा होऊ शकत नाही हे समजावून सांगणं आम्हाला तिथं गरजेचं आहे. तुमचा नाही. आणि महिला जी मनुस्मृती आहे या मनुस्मृतीमध्ये 4 वर्ण होते मुख्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि याच्यापैकी अतिशूद्र जो विषय होता तो म्हणजे महिला होती. ती कोणत्याही धर्माची असो, कोणत्याही जातीची असो, महिलांना अतिशय हीन वागणूक भेटत होती. अशा महिलांना सर्वात प्रथम समानता देण्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार जर कोणी दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला आहे. मग हे प्रत्येक महिलांनी विसरायला पाहिजे का. मग ती कोणत्याही जातीची असो, त्या प्रत्येक महिलेने हे बाबासाहेब आमचे आहे आणि त्या प्रत्येक महिलेने या बाबासाहेबाचं कार्य पुढे चालवलं पाहिजे. आज महिला मोठ्या अभिमानानं ज्या नोकऱ्या लागलेल्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये तिला बाळपणाची रजा उपभोगते. आम्ही कर्मचाऱ्यांना पेन्शन अनुच्छेद 43 द्वारे आम्हाला पेन्शन मिळते. आता कोणत्या द्वारे पेन्शन मिळते हेच आम्हाला माहित नाही ना. काढा ना अनुच्छेद 43, तिथं आहे तुम्हाला. तुम्ही कामं केलेले आहेत, तुमचं पुढचं जीवन व्यवस्थित जावावं हे बाबासाहेबांनी त्या काळी व्यवस्था केलेली आहे. मग हे कर्मचारी काय फक्त एकाच जातीचे आहेत का, एकाच धर्माचे आहेत का, एका पंथाचे आहेत का. मग हा आंबेडकर सर्वांपर्यंत कोणी पोचवावं, हा आंबेडकर कोणी पोचवावं. आणि हे संविधान फक्त आमच्यासाठी नाही तर भारतातल्या तमाम लोकांसाठी आहे. जन्मल्यापासून नाही तर ते बाळ आईच्या पोटात कसं राहील ते मरेपर्यंत हे संविधान आमच्या उपयोगीचे आहे. अशा रीतीनं त्या संविधान प्रचारकाला समजून सांगावं लागणार आहे. तुम्ही म्हणसाल आईच्या पोटात असताना संविधान काय कामाचा. आज ते बाळ पोटात राहिल्यानंतर ती अंगणवाडीची बाई येते, विचारते तुम्हाला कितवा महिना चालू आहे, लस घेतली का. अरे हे कशामुळे झालेली आहे, संविधानामुळे झालेलं आहे. या सगळ्या काळजा, या सगळी काळजी त्या संविधानाच्या कलमाद्वारे झालेली आहे. वाचत चला ना. संविधान पुस्तक घेतो असं कुठंतरी अलमारीमध्ये ठेवतो, 26 नोव्हेंबर किंवा 26 जानेवारी आली की अगरबत्ती घेतो, मेणबत्ती लावतो, झालं, संपलं संविधान. संविधान याच्यासाठी आहे का. मला माहित आहे की एक आर्टिकल जर घेतलं तर ते आमच्या डोक्यावरून जाते. मग ते मला लक्षात आलं की ते संविधान घ्यायचं मला कठीण पडलं. एक आर्टिकल घेतलं
मला त्याच्यासाठी 4-4 पुस्तकं रेफरन्स करावं लागतात वेगवेगळे. ते कसं मोकळं सांगता येईल, सुटसुटीत खेडेगावामध्ये गेलं तर खेडेगावामध्ये कसं समजून सांगता येईल. जे PhD झालेले आहेत त्यांच्यापाशी आज माझ्याकडे अनेक प्राचार्यांची फोन येतात. रिटायर औरंगाबाद झाले, सांगली झाले, बीड झाले, नागपूरचं कळंब तालुका आहे तिथलं तर एक कॉलेज असं आहे आमचं ऑनलाईन संविधान चालते. तर सर तुमचं संविधान सुरू झालं की तिथलं त्यांचं महिलांचं कॉलेज आहे, त्यांचं मोठं स्क्रीन आहे, तिथं ते माझं संविधानाचं ते हे म्हणजे एवढं संविधान तुम्ही सहज सोप्या भाषेमध्ये सांगत आहात. तर ही सांगण्याची कला आज कसं आहे, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत परंतु सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर ते संविधान आहे. मग बाकीच्या गोष्टी आहेत, धम्म असतील, धर्म असतील, या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणून सर्वात पहिले आम्हाला कशाचं प्रचार प्रसार, म्हणून मी अशोक सरस्वतीजी नाही म्हणलं, तुम्ही काही म्हणाल्या म्हणलं सर हे कार्य चांगलं आहे त्याच्याबद्दल वंदन आहे परंतु मला संविधान सर्वांपर्यंत नेणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून मी याच्यामध्ये उतरू शकत नाही. बरं तुम्ही उतरू शकत नसेल तरी पाठिंबा द्या म्हणले. पाठिंबा केव्हाही रे, तुम्ही मला बोलवसाल कोणत्याही विहारात बोलवसाल. आज त्यांची गेल्या वर्षी मागं पुण्याला होती, देणग्या गोळ्या करायच्या होत्या, तिथं लग्गड दादा होते, सगळ्यांचा संग्रह करून दिला. जे काय करायचं आहे ते करून द्यायचं परंतु मला त्या भाषेसाठी म्हणजे पूर्ण वेळ मला काही देता येत नाही. कारण संविधानाचा अभ्यास करायचा म्हणजे फार बारकाईनं करावा अतिशय, आणि ते खेडेगावातल्या लोकांसाठी समजावून सांगायचं. त्याच्यामध्ये पुन्हा मग पाली भाषेचं थोडस महत्व कसं काय झालं, हा सगळ्या गोष्टी झाल्या. राहुल कोकरेची एकदा आमची घरी भेट झाली आणि ते तेव्हा नवीनच पहिलीच भेट होती. चालता चालता राहुल कोकरे बरोबर 15 मिनिटं चर्चा करता करता मला वाटते 4 तास चर्चा झाली. आम्ही वरच्या रूम मध्ये गेलो आणि 4 तास झाले आणि मला वाटलं की हा म्हणजे या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर याच्याकडे एवढी पाली भाषा, एवढं ज्ञान कसं काही आणि समजून घेण्याची, म्हणजे त्यांनी आधी माझ्याकडून काढून घेतलं, म्हणजे श्रोता पण गुण आहे त्याच्यामध्ये, जो मी पण अगोदर. मग अशा रीतीने आम्ही ते एकत्र आलेलो आहोत. मग त्यांनी सांगितलं की बाबा संडे स्कूल कसा करायचा हे आमचे मग प्रयत्न चालू होते. मग आज सांगितलं की ठीक आहे पाली भाषेचा आपण विकास करूया. मग त्याच्यामध्ये सांगितलं की ढोले सर आहे, काय हरकत नाही, संच चांगला जमत असेल. आता तुम्ही मला माझी मुलगी हो मी सावित्री बोलते तेव्हापासून जनता कॉलनीपासून तुम्ही मला बघत आहात. तर हा संच जर चांगला जमत असेल तर या भाषेचा विकास करायला काही हरकत नाही. आणि आता तर तिला अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात दर्जा म्हणजे याचा अर्थ असा आहे की या भाषेचा विकासासाठी वर्षाला 25 ते 30 कोटी, वर्षाला 25 ते 30 कोटी सरकार या विकासासाठी अनुदान देऊ शकते. फक्त ते मागणारे भांडणारे पाहिजे. याच्यामधल्या छोट्या छोट्या तुलना आहेत. त्या 25 ते 30 कोटी मध्ये आज काय करू शकत नाही आपण. पण त्याच्यासाठी आपल्याला तो संघर्ष करता यायला पाहिजे, तो लढा देता यायला पाहिजे. त्यासाठी आपले सुद्धा त्या पाली भाषेमध्ये काही तयार होणारे पाहिजे. त्यांच्याशी बोलताना हे करताना हे आपलेही तयार पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या इथं जर हे काही झाले तर अतिशय ती आनंदाची गोष्ट राहील. ठीक आहे सुरुवातीला काय म्हणताय प्रतिसाद कमी लागेल परंतु याच्यामधून आणि याच्यामध्ये पुन्हा प्रचार आणि प्रसार करत असताना तरुणाकडे आणि जे 8वीच्या वर मुलं आहेत ना त्यांच्या पालकाकडे जाऊन त्यांच्या जे हुशार मुलं आहेत त्यांच्या घरी जाऊन आपल्याला समजावून सांगावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये याला अभिजात दर्जा आहे. पाली भाषा आता प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये येणार आहे आणि हे शिकवणारे अध्यापक शिक्षक हे कमी आहे. मग याच्यामध्ये जर तुमच्या मुलाला जर करिअर जर करायचा असेल तर पूर्ण शिक्षण याच्यातून घेणं गरजेचं आहे. म्हणून तू पहिल्यापासून इथे ये. मग तसं आपणाला त्या मुलाच्या घरी जाणं, त्यांच्या आई वडिलांना कन्व्हेन्स करणं आणि त्या करून त्याला इथपर्यंत आणणं फार महत्वाचं आहे. नुसतं मी इथे केंद्र सुरू केलं, 2-4 पॉम्पलेट इथं लावले, 2-4 पॉम्पलेट विहारावर दिलं तसं जमणार नाही. आपल्याला त्या पालकाशी संपर्क आपल्याला साधावं लागणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला त्या याच्या विकासासाठी आपल्याला करावा लागणार आहे.
यासाठी जी समिती नेमन त्या समितीमध्ये मी पण बरोबर त्याच्यामध्ये येईन, हिंडेन, फिरेन. कारण ही आपल्या बौद्धाची एक विकास आहे. बौद्धाचा विकास त्याच्यामधून, बौद्धाचा पूर्ण इतिहास, थोडक्यात बुद्धाचा इतिहास त्याच्यामधून आपल्याला समजणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आता आमचे ऑनलाईन याच्यावर हे चालू आहे, विपश्यना म्हणजे काय. विपश्यना, आता विपश्यनाविषयी अनेक समज, गैरसमज. आता त्याचं आम्ही हेडिंगच टाकलेलं आहे. विपश्यना ही सिद्धार्थने शिकवली का, विपश्यना ही बुद्धाने शिकवली का, आणि सिद्धार्थ किंवा बुद्धाने शिकवलेली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलेली आहे का. या सर्व गोष्टीचा विचार करून आज आम्ही अनेक तज्ञांचं विपश्यना, मग ते विरोधक असतील, समर्थक असतील, या विपश्यनावर आम्ही कार्यशाळा ऑनलाईन घेत आहोत. तो भाग वेगळा राहिलेला आहे, तो भाग याच्यामध्ये येणार आहे. पण आपणाला पाली भाषेच्या विकासासाठी काय काय करावं लागेल हे झालं तुमचा आपला 1 आठवड्याचा वर्ग. याशिवाय आपणाला ऑनलाईन 1 दिवस मी सुद्धा द्यायला तयार आहे, करायला तयार आहे. बाबा या, बसा, आपण बोलू, तुटक आपण सगळे तुटक फुटक का होईना पण बोलूया, प्रयत्न करूया. अशा रीतीनं या पाली भाषेचा विकास करण्यासाठी आणि खास करून याच्यामध्ये करिअर कसं महत्वाचं आहे हे समजावून सांगणं, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांचा लोंढा इकडे आल्याकडे शिवाय राहणार नाही. जसं आता सर संगीतामधले होते, आपल्या त्याच्यामधली इथलीच प्रभात नगर मधली नवगडे, जयशिला नवगडे आज नवोदय मध्ये आहे, शिक्षिका. आकाशवाणी होती पण आज ती औरंगाबादला नवोदय विद्यालयावर शिकवायला आहे. कशामुळे, म्हणजे करिअर महत्वाचं आहे आणि त्या करिअरला वाहून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तिचाच भाऊ देवानंद त्याने आपल्या मुलाला काय केलं, अरे मराठी मीडियम शिकवलं, भेटणार नाही, नोकऱ्या भेटणार नाही, इंग्लिश मध्ये बरेच जण करायले नाही, मग त्यांनी काय केलं, आपल्या मुलाला, तिन्ही मुलाला उर्दू मधून शिक्षण दिलेलं आहे. आज तिन्ही मुलं कार्यरत आहेत, तिन्ही मुलं कार्यरत. म्हणजे ही आगे की सोच आता आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. ही आगे की सोच, पाली भाषा तुम्हाला कशा रीतीनं विकासाकडे नेऊ शकते हे त्या पालकाच्या आणि त्या मुलाच्या मनावर बिंबवणं अत्यंत गरजेचं आहे. जे आपण जाहिरात तयार करू त्याच्यामध्ये हा मुद्दा अतिशय येणं गरजेचं आहे. अभिजात दर्जा मिळालेला आहे. आता अनेक शाळेमध्ये, अनेक महाविद्यालयामध्ये पाली भाषेचे वर्ग सुरू होणार आहेत आणि या पाली भाषेचे वर्ग शिकवण्यासाठी अध्यापक लोकांची, शिक्षकांची गरज लागणार आहे. आणि ही उणीव भरून काढण्यासाठी आपणाला पाली शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा रीतीनं आपल्याला त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे. मला वाटते खूप झालेलं आहे, या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा संविधानाविषयी जर जून पासून जर तुम्ही संधी दिली, आठवड्यातून म्हणा किंवा एखादा पिरियड जरी, म्हणजे कधी जर असं हे होते तर, आणि ते असाधारण महत्व संविधानाच्या दृष्टिकोनातून अद्वितीय आहे. बरोबर. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असा प्रश्न विचारला गेला की या संविधानामध्ये एकूण 395 आर्टिकल आहेत, जगातली मोठी लिखित ही घटना आहे, आणि तुम्हाला एकच आर्टिकल निवडायला सांगितलं, एकच. या 395 मध्ये सर्वात उत्कृष्ट एकच आर्टिकल निवडायला सांगितलं तर तुम्ही कोणतं निवडता? आता प्रत्येक आईला आपले सर्व मुलं सारखेच असतात. इथं तर बाबासाहेबांनी 395 मुलं त्या संविधानामध्ये जन्माला घातलेलं आहे आणि तिथं विचारलं की एक मूल कोणतं चांगलं आहे. या 395 पैकी एक मूल कोणतं चांगलं आहे, तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या 395 पैकी माझं सर्वात उत्कृष्ट जे आर्टिकल आहे, मुलगा आहे, ते आहे 32 नंबर. अरे क्या बात आहे.
आणि म्हणून कदाचित बाबासाहेब त्या 32 नंबर मध्येच ते संविधान तयार करत असतील. तो संदर्भ असेल त्याला. आता हे 32च का महत्वाचं आहे हा मुद्दा आहे ना. 32 तर बाबासाहेबांनी मांडलेला आहे, मग 32च का महत्वाचं आहे. तर तुमचे आमचे हे लक्षात घ्या सर. आपणाला भाग 3 मध्ये पार्ट 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. आर्टिकल 12 ते 35. तसे तर 12 राज्याची व्याख्या आहे, 13 जुने हक्क काढून नवीन हक्क आहेत, 14 ते 32 हे आपल्याला मूलभूत हक्क आहे आपले. काय शोषण समाज हे ते सगळं. मग याच्यापैकी 32च का आहे तर संपूर्ण एखादा राजा, अगदी मोदी आज हुकुमशाही आहे, एखादा मोदी सुद्धा त्याला असं वाटलं की आपण सर्व या संविधानामध्ये मोड जोड तोड काही करू शकेल, परंतु भाग 3 जे मूलभूत हक्क आहे एखाद्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला असामान्य परिस्थितीमध्ये फक्त ते काही काळाकरता ते स्थगिती करता येईल किंवा बदलता येईल, अन्यथा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही संस्थेला आणि कोणत्याही राज्याला हे तुमचे मूलभूत हक्क बदलता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि जर बदलण्याचा प्रयत्न केला तर आर्टिकल 32 नुसार का महत्वाचं आहे ते लक्षात घ्या. आर्टिकल 32 नुसार तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते. असं तुम्ही कोणताही खटला घेतला तर सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते का? आधी तुम्हाला जिल्हा लेवलवर जावं लागते, मग आपलं उच्च न्यायालयामध्ये जावं लागते, मग सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाची फीस तर लाखो रुपयामध्ये आहे. इथे तुम्ही साध्या पोस्ट कार्डवर फक्त याच्यासाठी तुमचे जे मूलभूत हक्क आहेत ना, या मूलभूत हक्कावर दाद मागण्यासाठी साध्या पोस्ट कार्डावर तुम्ही तुमचे हक्क मागू शकता. तुमच्या मूलभूत हक्काची, तुमच्या जीवित रक्षणाची जबाबदारी तुम्ही आर्टिकल 32 नुसार मागू शकता. म्हणून आर्टिकल 32 या सर्व आर्टिकल मध्ये अतिशय महत्वाचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असं तुम्हाला कोणीही सांगत नाहीये. तर असा प्रचार प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे घडी घडी 32 मला त्यावेळेस राहून गेलं माझं, म्हणून ही संधी पुन्हा घेतली की आर्टिकल 32 हे किती महत्वाचं आहे. किंवा ज्या 32 नंबर खोलीमधून त्यांनी संविधान लिहिलं तेव्हा मी हे संविधान 32 नंबर खोलीमधून लिहित आहे, तर हा आर्टिकल मध्ये 32 नंबर का येऊ नये, मुद्दाम 32 ला 32 ला का टाकू नये, अशी त्या मागची भूमिका असावी. हा एक संदर्भ मला सांगायला बरा झाला आता की बाबासाहेब तळेगावला काही काळ लिहिलं, काही 32 नंबर लिहिलं. हा मला आता कुठेही प्रचार करताना हा सांगायला बरं झालं. धन्यवाद.